नियमित पीक कर्जदार शेतकऱ्यांनो, पीक कर्जाची फक्त मुद्दल भरा, व्याज भरू नका. शासन तुमच्या पाठीशी. जर जबरदस्तीने कुणी व्याज वसुली करत असेल, थेट तालुका AR जिल्हा निबंधक यांच्याकडे व्याज पावतीसह लेखी तक्रार करा. श्री किशोर शिंदे, अध्यक्ष श्रीमंत महाजी शिंदे शेतकरी संस्था. सातारा जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या व विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून दुबार पीक कर्ज घोटाळा व कर्जमाफीचा झालेला घोटाळा या संदर्भात महाजी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून किशोर शिंदे हे आपली लढाई लढत आहेत. सरकारने नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून 2021 ते 2025 पर्यंत सरकारने व्याज माफ करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार सहकारी आयुक्त कार्यालय पुणे व कोल्हापूर विभागीय सहनिबंधक यांनी सातारा जिल्हा बँक व जिल्ह्यातील विकास सेवा सोसायटी यांना शासन आदेश पाळण्याचे निर्देश दिलेले आहेत. सातारा जिल्हा बँक शासन आदेश उल्लंघन प्रकरणी उच्च न्यायालयात गेली असली तरी व्याज वसुलीसाठी कोणताही दिलासा बँकेला अद्याप दिला गेलेला नाहीये. सर्व विकास सेवा सोसायटीच्या व्याज वसूल न करण्याचे 79 निर्देश अद्यापही लागू आहेत. मात्र तरीही जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज वाटप करणाऱ्या विकास सेवा सोसायट्या आजही दंडेलशाही पद्धतीने शेतकऱ्यांच्याकडून व्याज वसुली करत असून शासनाच्या आदेशाचं पालन करणं बंधनकारक असतानाही वसुली करत आहेत. ही गंभीर बाब निदर्शनास आल्यानं श्रीमंत महाजी शिंदे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी नियमित पीक कर्जदार शेतकऱ्यांना पीक कर्ज भरताना फक्त मुद्दल भरा, व्याज भरू नका. सरकारने नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमाफी दिली असल्याचं आवाहन केलेलं आहे. जर जबरदस्तीने कुणी व्याज वसुली करत असेल तर पुराव्यासह तालुका AR व जिल्हा निबंधक यांच्याकडे लेखी तक्रार करा असं आवाहन केलंय. नमस्कार, मी किशोर शिंदे, श्रीमंत महाजी शिंदे शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष. माझी सातारा जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक विनंती राहील की आपल्या महाराष्ट्रातील शासन म्हणजे प्रामुख्याने पहिल्यांदा महाविकास आघाडी आणि त्याच्यानंतर महायुती या दोन्ही शासनाने जे आपले नियमित पीक कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्या हितासाठी निर्णय घेताना 2007चा जो शासन आदेश होता ज्याच्या अन्वये फक्त पीक कर्जदार शेतकऱ्यांनी आपली मुद्दल फक्त भरावी आणि कोणतेही व्याज भरू नये असा आदेश जो दिला होता तो 2021 ते 2000 आतापर्यंतचा 25 पर्यंतच्या शासनधारकांनी जे आहेत त्यांनी तो निर्गमित केला होता. या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जे नियमित पीक कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्याकडून फक्त मुद्दल वसुलीचेच आदेश होते. तर या आदेशाच्या बद्दल प्रामुख्याने आम्ही सातारा जिल्हा जेव्हा निवडला तेव्हा आमच्या लक्षात आलं की सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा बँक ही प्रामुख्याने शासन आदेशाचा अनादर करून व्याज वसुली करत आहे. त्यांच्याकडे जेव्हा आम्ही खुलासा मागितला, संपूर्ण यंत्रणांनी खुलासा मागितला, तर त्यांनी सांगितलं की हे आम्ही वसुली करत नसून विकास सेवा सोसायट्या वसुली करतात. तर या आदेशांविरुद्ध आणि या संपूर्ण षडयंत्राविरुद्ध आम्ही सहकार आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांना तक्रार केल्यानंतर, विभागीय सहनिबंधक यांना तक्रार केल्यानंतर कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक महेश कदम यांनी सातारा जिल्हा बँकेवरती 79चे निर्देश आणत की या सक्तीची जी काही व्याज वसुली चालली आहे ती थांबवावी अशा पद्धतीची कारवाई त्यांनी सुरू केली. त्याचप्रमाणे विकास सेवा सोसायटी आणि जे सचिव प्रशासन आहे त्यांचं व्याज वसुली करणार शेतकऱ्यांना यांना सुद्धा 79चे वेगळे निर्देश दिले. आता 79च्या निर्देशांना सातारा जिल्हा बँकेने व्यतीत होऊन जरी हायकोर्टात आव्हान दिलं असेल त्यात रिट पिटिशन 770/2025 अशी एक रिट पिटिशन दाखल केली असली तरी आजपर्यंतच्या झालेल्या ज्या काही इंटरिम ऑर्डर्स आहेत याच्यामध्ये फक्त बँकेच्या अधिकाऱ्यांवरती टोकाची कारवाई घेऊ नये असाच आदेश आहे. पण तो आदेश विकास सेवा सोसायट्यांना लागू असल्याबाबतचा कुठलाही खुलासा नाही. विकास सेवा सोसायट्या या स्वायत्त संस्था आहेत, त्या जिल्हा बँकेपेक्षा व्यतिरिक्त असल्यामुळे त्यांना 79चे वेगळे निर्देश हे कोल्हापूर विभागीय सहनिबंधक यांनी दिलेले आहेत आणि त्या आदेशाच्या अन्वये सर्व तालुका AR यांनी आपापल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विकास सेवा सोसायटी प्रशासन आणि सचिवांना हे आदेश दिलेत की त्याच 79च्या निर्देशाप्रमाणे तुम्ही शेतकऱ्यांकडनं, खास करून नियमित पीक कर्जदार शेतकऱ्यांकडनं कोणतंही व्याज वसूल करणे अपेक्षित नाहीये. तरी सुद्धा सातत्याने सातारा जिल्हा बँकेच्या वेगवेगळ्या प्रशासनाच्या माध्यमातून AR DDR यांच्यावरती प्रेशर निर्माण करत, केडर सचिवांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची दिशाभूल करत मोठ्या प्रमाणामध्ये व्याज वसुली सुरू आहे. प्रामुख्याने आमच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये व्याजाच्या वसुलीच्या पावत्या दिल्या जात नाही. आमच्या तक्रारीनंतर पुन्हा तिथे व्याजाच्या पावत्या जरी वितरित करण्यात आल्या तरी त्यासुद्धा जे केलेल्या गोष्टी आहेत त्या बेकायदेशीर आहेत. विकास सेवा सोसायट्यांना व्याज वसुली करण्याबाबतचे कोणतेही शासन आदेश असल्याचे अमेंडमेंट अजूनपर्यंत AR यांनी त्यांना कोणाला खाली दिलेले नाही. त्यामुळे 79चे जे निर्देश विकास सेवा सोसायट्यांना निर्गमित करण्यात आलेत ते अद्यापही लागू आहेत. हा शेवटचा हप्ता आहे. या शेवटच्या हप्त्यामध्ये बँकेला व्याज वसुली करण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते कोणत्याही पद्धतीने ते करणार आहेत. पण हायकोर्टमध्ये याचं उल्लंघन होत आहे. AR DDR याच्यामध्ये ज्याला जिल्हा बँकेला व्याज वसुली करण्यासाठी अप्रत्यक्ष मदत करतायत का, हा संपूर्ण भाग आम्ही रिट पिटिशन सेल हायकोर्ट यांना कळवलेला आहे.
त्याच्यामध्ये. आणि आमची जाणीवपूर्वक सगळ्यांना शेतकऱ्यांना अशी विनंती राहील की तुम्ही तुमचे हक्क जाणा. शासन तुमच्या पाठीशी आहे. मग ते महाविकास आघाडी असोत की महायुती, तुमच्यासाठी घेतलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम जे आहे ते शेतकऱ्यांच्या हातात आहे. त्यांनी त्यांची कर्जाची फक्त मुद्दल भरणं अपेक्षित आहे. जर कोणी सचिव त्रास देत असेल तर तुमचे इतर कुठे ऑनलाईन अकाउंट असतील इतर बँकांमधून, तर त्या बँकांमधून तुमच्या फक्त पीक कर्जाची मुद्दल फक्त त्यांच्या त्या अकाउंटला ट्रान्सफर करा आणि त्या सचिवांना त्यांच्या पावत्या देऊन टाका की आम्ही आमच्या जे मुद्दलीचं कर्ज जेवढं घेतलं होतं तेवढं भरलेलं आहे. आणि शासन आदेश ओलांडून तुम्हाला व्याज वसुली करता येईल अशा पद्धतीचे जर कुठले निर्देश तुमच्याकडे असतील तर जरूर त्यांनी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडनं लेखी मागावेत. धन्यवाद. तुम्ही जो आता शेतकऱ्यांना आवाहन केलंय, काय सांगाल? आता मार्च एंड आहे. मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवर दबाव टाकून खरंच वसुली केली जाते. मग ही वसुली करताना शेतकऱ्यांनी व्याज द्यायचं की नाही याबाबत काय सांगाल? शेतकऱ्यांनी शासन आदेशाच्या निर्णयाप्रमाणे फक्त पीक कर्जाची जर ते नियमित असतील तर फक्त मुद्दल भरायची. एखादा सचिव, एखाद्या त्या विकास सेवा सोसायटीतले संचालक किंवा अमुक एका जिल्हा बँकेच्या संचालकांचे आम्ही प्रमुख कार्यकर्ते याचं नाव घेऊन जर तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करत असेल आणि तुमच्याकडून ऊसाच्या पैशातून आलेल्या रकमातनं व्याजासकट पैसे वसुली करत असतील तर आम्हाला जरूर संपर्क करा. काही गोष्टी आमच्या लक्षात आलेल्या आहेत की ऊसची बिलं आलेली आल्यानंतर सुद्धा अनेक महिने शेतकऱ्यांची बिले त्या लोकांनी विकास सेवा सोसायटी सचिवांनी प्रलंबित ठेवत त्यांचे शेरे न मारता त्या रकमा अडवून ठेवल्या होत्या. तर शेतकऱ्यांना आमची विनंती आहे, शेवटचा हप्ता आहे, तुम्ही फक्त नियमित पीक कर्जदारांच्या यादीमध्ये असाल तर त्याच्यामध्ये फक्त मुद्दल भरा आणि त्या शासन योजनेला पात्र व्हा. जर तुम्ही त्याचा डिफॉल्ट राहिला तर तुम्ही त्याच्या नियमित पीक कर्जदार क्षेत्राच्या व्याख्येतून बाहेर पडलात तर तुमच्याकडनं अतिरिक्त व्याज वसूल केलं जाईल. त्यामुळे जे पर्याय असतील त्या माध्यमातून तुम्ही त्या केसीसी खात्यांमध्ये तुम्ही फक्त पीक कर्जाची मुद्दलच भरावी. तुम्हाला कोणताही त्रास कोणी दिला तर श्रीमंत महाजी शिंदे शेतकरी संघटना म्हणून आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत. एक तुमची लेखी तक्रार तालुका AR यांना पुरेशी आणि त्याची प्रत एक पोच घेऊन त्यांनी आम्हाला द्यावी. तिथून पुढचं सगळं फॉलोअप आम्ही तुमच्या वतीने करू. धन्यवाद. संपर्क काय आहे तुमच्याशी संपर्क साधण्याचा? 9821356731 हा आमचा संपर्क क्रमांक आहे. त्याच्याबरोबर किशोर KISHOR 1981 shinde@gmail.com याच्यावरती तुम्ही ते तुमच्याकडनं घेतलेल्या ज्या कर्जा मुद्दलमधल्या ज्या काय व्याज असतील त्याचा पावत्या सुद्धा जोडून तुम्ही आम्हाला पुराव्यासह देऊ शकता.